वरळ सरांकडे बघितलं की आपल्याला जाणवतं बिझनेस किती सोपा आहे. पण हे तुम्हालाही सर्वांना बरं वाटेल म्हणून मी म्हणतोय, पण तुम्हाला सगळ्यांनाही माहीत आहे बिझनेस करणं अवघड आहे. माणसं मिळवणं तर त्याहूनही अवघड, आणि मिळवलेली माणसं टिकवणं तर त्याच्यापेक्षाही कठीण. आपण एक किती 25, 50, 100 माणसं मेंटेन करणं म्हणजे मेटाकुटीला येतो. तर मॅक्झिमम कितीपर्यंत आपण विचार करू शकतो. पण ही अवघड गोष्ट 24,000 पेक्षा जास्त लोक, जास्त स्टाफ रिटेन करणे, मेंटेन करणे विचार करू शकत नाही. तर असा एक जायंट आज आपल्याला आपले सेकंड गेस्ट म्हणून लाभलेला आहे. 24,000 स्टाफ त्यांच्या पेरोलवर आज काम करतोय. तर त्यासाठी मी संजीव कुलकर्णी सरांना आमंत्रित करतो. थँक्यू राजेश. मी सरांची ओळख करून देतो. 24,000 एम्प्लॉईज, तुम्हाला तर स्केलचा अंदाज आला असेलच. हे सर्व साध्य करणारे आजचे आपले वक्ते आहेत श्री सुहास बसकेत्री सर. सरांचा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रियल रिलेशन्स या क्षेत्रातला 30 वर्षापेक्षा जास्त काळाचा अनुभव आहे. सरांनी लेबर लॉ आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधली मास्टर डिग्री घेतल्यानंतर 1997मध्ये प्रॉम्प्ट पर्सोनेल ही कंपनी चालू केली आणि अल्पावधीतच त्यांच्या व्हिजनरी लिडरशिपमुळं ही कंपनी संपूर्ण भारतभर HR सोल्युशन प्रोव्हायडर कंपनी म्हणून प्रसिद्ध झाली. कॉन्ट्रॅक्ट स्टाफिंगमध्ये प्रॉम्प्ट पर्सोनेल हे आता भारतात एक मोठं नाव झालं आहे. भारतातली 28 राज्य, 5 युनियन टेरिटरी यामध्ये IT, नॉन IT सेक्टरमधील 200हून अधिक जास्त कंपन्या त्यांच्या क्लायंट्स आहेत आणि त्यांच्या 3,000 लोकेशन्सला ते सर्व्हिस देतात. 500 कोटीपेक्षा अधिक रेव्हेन्यू जनरेट करणारी ही आता एक मोठी ऑर्गनायझेशन आहे. टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा, DMart, GSK, हिंदुस्तान लिव्हर अशा अनेक मोठ्या कंपन्या त्यांच्या क्लायंट्स आहेत. आणि मुख्य म्हणजे ह्या सर्व कंपन्या 10 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांच्या क्लायंट्स आहेत. त्यामुळं त्यांचा रिपीट बिझनेस 80% जास्त आहे. अनेक मोठ्या कंपन्या सरांचा इंडस्ट्रियल आणि HR इश्यूमध्ये सल्ला घेत असतात. अनेक कंपन्यांच्या वतीनं ते युनियनबरोबर वाटाघाटी करून त्यांनी अनेक ठिकाणी यशस्वी मार्ग पण काढलेला आहे. बसाकेत्री सर ESI, PF अँड इंडस्ट्रियल लॉ प्रॅक्टिशनर असोसिएशनचे फाउंडर मेंबर आहेत. तसंच इलाइट सेलाइट सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे ते चेअरमन आहेत. इंडियन स्टाफिंग फेडरेशनचे ते बोर्ड मेंबर पण आहेत. त्यांना 100 कोटीच्या वरच्या कॅटेगरीसाठी माधवराव भिडे उद्योग गौरव पुरस्कार मिळालेला आहे. प्रॉम्प्ट पर्सोनेलला फास्टेस्ट ग्रोईंग स्टाफिंग एजन्सी असं पण अवॉर्ड मिळालेलं आहे. 2021मध्ये प्रोफेशनल सर्व्हिसेस कॅटेगरीमध्ये मुंबई गौरव पुरस्कार मिळालेला आहे. प्रॉम्प्ट पर्सोनेलला या ग्रेट प्लेस टू वर्क असंही रेकग्निशन मिळालेलं आहे. कालच सरांनी भाषणात उल्लेख केला होता की सर्व TLC कंपन्या ह्या ग्रेट प्लेस टू वर्क अशा झाल्या पाहिजेत. आज आपण सरांच्याकडनं पण जाणून घेऊया की त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये असं काय केलं आहे की त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. लवकरच ही कंपनी आता स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड कंपनी म्हणून भारतातल्या टॉप 5 HR कंपनीमधील एक कंपनी करण्याचं सरांचं व्हिजन आहे. तर मुलाखत सुरू करण्याच्या अगोदर आपण एक प्रॉम्प्ट पर्सोनेलचा एक कॉर्पोरेट व्हिडिओ बघूया आणि मग मुलाखतीला सुरुवात करूया.
सर नमस्कार. नमस्कार. मुलाखतीच्या सुरुवातीला आम्हाला जरा एक उत्सुकता आहे, तुम्ही या क्षेत्रामध्ये आला कसे? म्हणजे तुमच्या घरामध्ये काही व्यवसायाचे बाळकडू काही होते तुम्हाला मिळालेले, का तुम्हीच ही कंपनी चालू केली? तुम्हाला ही कंपनी चालू करताना काही घरातनं प्रोत्साहन वगैरे असं होतं का? ही थोडीशी एक बॅकग्राऊंड आम्हाला फक्त सुरुवातीला सांग. ओके. सर्वप्रथम मला या TLC ऑर्गनायझेशनचे आणि या ऑर्गनायझरचे खूप खूप मला अभिनंदन करायचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आहे. खूप इन्स्पायरिंग आहे आणि सर्व ऑर्गनायझिंग कमिटीला खरोखर मला दाद द्यावीशी वाटते. आणि सर्व माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे सर्व श्रीमंत TLC मेंबर्सना माझा नमस्कार. आणि अपेक्षा करतो की माझ्या अनुभवातून मी काही देऊ शकेन जे कोणाला कामी येऊ शकेन. तर सर, माझ्या बाबतीत असं घडलं आहे की मी त्या मानाने फार लकी होतो. माझे वडील गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये फर्स्ट क्लास गॅझेटेड ऑफिसर होते आणि त्यांनी दोन्हीकडच्या बाजू पाहिल्या होत्या. म्हणजे सरकारी नोकरी आणि सरकारी नोकरीच्या व्यतिरिक्त इतरही ठिकाणी नोकरी करणारी मंडळी आणि त्यांच्या समोर येणारे प्रोफेशनल्स किंवा मग लॉयर्स किंवा इतर कन्सल्टंट्स, तर त्यांचं पण त्यांनी आयुष्य पाहिलं होतं. तर मी माझ्या कॉलेजमध्ये असताना बस त्यांनी सांगितलं की तू नोकरी करायची नाही, तू काहीतरी वेगळं करायचंस. आणि ते काय करायचं माझ्या लक्षात नव्हतं. पण नंतर मग बऱ्याचशा काही इतर मित्रांकडनं किंवा इकडनं काही समजल्यानंतर मग मी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिग्री घेण्यासाठी मग मी ॲडमिशन घेतली. त्या दरम्यान इतरही मला काही गोष्टी कराव्याशा वाटल्या होत्या, त्या मी टाळतो आता. तर त्यांनी मला फार प्रोत्साहन केलं की तू हे कर आणि तिथून पुढची जर्नी चालू कर. आणि त्याच दरम्यान माझे मोठे बंधू सुनील बसाकेत्रे, हे 7 वर्ष मोठे, त्यांनी पण तोच कोर्स केला होता महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ लेबर स्टडीजमधून. तर ते त्यावेळेला एक पर्सनल ऑफिसर म्हणून हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये कामाला होते आणि ते चांगलं चालायचं त्यांचं. पण त्यांना पण असं वाटत होतं की आपण नोकरीपेक्षा काहीतरी वेगळं करावं आणि ते मला सांगायचे आपण असं करूयात तसं करूयात वगैरे. तर त्या दरम्यान त्यांनी काहीतरी त्यांना विकेंडला बराच वेळ मिळायचा, त्यांनी काही क्लायंट्स वगैरे घेतले होते. तर मी असं करत असताना माझं मॅनेजमेंट संपल्यानंतर आमची चर्चा झाली की आपण कन्सल्टन्सी, लेबर लॉ कन्सल्टन्सीमध्ये आपण काही थोडं काम करावं. आणि त्यानुसार त्यांनी काही क्लायंट्स सिक्युअर केले होते आणि त्या क्लायंटला सर्व्हिस देण्यासाठी म्हणून मग मी इमिजिएटली माझ्या मॅनेजमेंट डिग्रीनंतर लगेच त्यांना जॉईन केलं. हा पूर्ण विश्वास त्यांच्यावर आणि वडिलांचा म्हणजे पाठिंबा. 1 मिनिट पण विचार केला नाही की पुढे माझं काय होईल, मी जर डायरेक्ट पडलो त्यात काही कमी जास्त झालं नाही झालं, विचारच डोक्यात आला नव्हता. तर प्रोत्साहन बरंच होतं मला. मला एक सांगा की कॉन्ट्रॅक्ट स्टाफिंग हा तुमचा आता मेजर बिझनेस आहे, पण ह्याच्याशिवाय इतर काही व्हर्टिकल्समध्ये आपण काम करता काय? हो, आता आपण बघितलं असेलच की वी आर अ टोटल HR सोल्युशन्स पॅन इंडिया कंपनी. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट स्टाफिंग हा एक पार्ट असला तरी परमनंट रिक्रुटमेंट म्हणजे मिड लेवल टू सिनियर लेवल हायरिंग आम्ही क्लायंट्सना देतो. लेबर लॉ ॲडवायझरी, कम्प्लायन्स मॅनेजमेंट, कम्प्लायन्स ऑडिट्स, रेग्युलेटरी अफेअर्स, हा एक आमचा महत्त्वाचा कोर आहे. तिथे आम्ही बरेच सर्व्हिसेस देतो पूर्ण भारतभर. आणि टॅलेंट मॅनेजमेंट ह्या व्हर्टिकलमधून आम्ही मिड साईज आणि लार्ज कंपनीजना त्यांचं HR फंक्शन कशा तऱ्हेने काम करू शकतं, HR पॉलिसीज, प्रोसेसेस, परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीम्स आणि त्यांचं रिव्ह्यू मेकॅनिझम यावर आम्ही त्यांना कन्सल्टिंग करतो आणि आम्ही त्याप्रमाणे त्यांच्याशी निगडीत आहोत. ह्या 4 व्हर्टिकल्स आहेत. त्याच्यामध्ये मग काही अलाइड व्हर्टिकल्स पण आहेत, सर्व्हिसेस आहेत. तुमच्याकडे आता बरेच मोठे कस्टमर्स आहेत, टाटासारखे आहेत, महिंद्रा अँड महिंद्रासारखे आहेत, DMart सारखे आहेत.
तर हे सगळे एवढे मोठे कस्टमर्स मिळवताना तुम्हाला काही चॅलेंजेस आले का आणि हे तुम्ही कसं साध्य केलं? आता कसं आहे की या सगळ्या कंपन्यांची तुम्ही नावं घेतली ते सगळे मोठे लिस्टेड कंपनीज आणि कॉंग्लोमरेट्स आहेत. म्हणजे डीमार्ट सोडलं तर बाकी सगळे कॉंग्लोमरेट्स आहेत. असं लगेच आम्हाला ते कुठले क्लायंट्स मिळाले नाहीत. सुरुवातीची जर्नी आमची फार कठीण परिस्थितीतून गेली. म्हणजे 1998 साली रिसेशन पण होतं. पण जेव्हा आम्ही अशा कॉन्फरन्सेसमधून माझा जो प्रवास झाला तिथून मी हा बोध घेतला होता की स्केल इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिस्ट्रिक्टिंग युअर सर्व्हिसेस टू युअर ओन रिजन विल रिस्ट्रिक्ट यू. आणि त्या दरम्यान 2000-2000च्या दरम्यानच मला असे बरेच काही बोध मिळालेत की नॅशनल लेवलला जर आपण काम केलं तर आपल्याला संधी जास्त मिळतील आणि आपल्या सस्टेनेबिलिटी वाढू शकेल. हा तिथून मी बोध घेतला होता. म्हणूनच या बोधशी मला खूप आत्मीयता आहे आणि मला हे नावाबद्दल देखील खूप आनंद पण वाटतोय. आणि ते करत असताना आम्हाला पहिला क्लायंट जो मिळाला हा फर्स्ट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी सिफिल लिमिटेड यांनी आम्हाला काम दिलं की मुंबईच्या व्यतिरिक्त तुम्ही काम करू शकाल का. आम्ही पुण्याला त्यांना सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. मग त्यांनी सांगितलं आपल्याला तामिळनाडूला काम चालू करायचं आहे. मग त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. आम्ही तिथे सुरू केली. तर पहिल्या 2 वर्षातच म्हणजे 2 ते 3 वर्षात जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला की आपल्याला स्केल वाढवायचा आहे, आपल्याला आपला ऑपरेशनल कॅपॅबिलिटी वेगळ्या जॉग्रफीजमध्ये घेऊन जायची आहे, तर आम्ही सर्व जेवढं आमचे प्रॉफिट आहे ते प्रत्येक वेळेला आम्ही त्या नवीन ब्रँचेस ओपन करण्यामध्ये इन्व्हेस्ट करत गेलो. तर जेव्हा आम्ही डीमार्टपर्यंत पोहोचलो तेव्हा आमच्या 5 ब्रँचेस ऑलरेडी काम करत होत्या. जेव्हा मी त्यांना पिच केलं याबद्दल तर तेव्हा त्यांना कळलं की हो हे सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात. आणि मग तिथून त्यांनी काम दिलं. आम्ही इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर सिफीबरोबर काम करत होतोच. तिथे टेलिकॉम क्रांती सुरुवातच झाली होती. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आणि वायफाय सर्व्हिसेस वगैरे एंटरप्राइज सोल्युशन्स तिथे आम्ही बरेचसे इंजिनियर्स आणि बरेचसे मनुष्यबळ पुरवत होतो. तर तिथून आम्हाला टाटा कम्युनिकेशन जेव्हा VSNL टाटा टेली सर्व्हिसेसनी अक्वायर केली, मग ती टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड झाली. तर तिथे त्यांनी आम्हाला एंगेज केलं आणि तिथून मग तो तसा प्रवास टाटा ग्रुप ऑफ कंपनीजच्या सगळ्या टेलिकॉम कंपनी आज 5 आहेत तिथे आम्हाला काम मिळत गेलं. आणि मग तसंच मग आम्ही त्याचनुसार प्रत्येक वर्षी जशी गरज बसेल तसा आम्ही आमचा व्यवसाय वेगवेगळ्या स्टेट्समध्ये एक्सपॅन्ड करत गेलो. आणि तिथून आम्हाला ते बळ मिळालं आणि मग मल्टी लोकेशनल प्रेझेन्स असणाऱ्या कंपनीजवरच आम्ही आमचं टार्गेट कंपन्याज ठरवल्या आणि तो आम्ही TG ठरवला, सेगमेंट ठरवला आणि ते आम्हाला फार फायद्याचं ठरलं. कारण त्या दरम्यान नॅशनल लेवलला काम करणारे HR कन्सल्टिंग कंपनीज हा फार लिमिटेड होत्या आणि आम्ही त्यात होतो. आम्हाला माहितीही नव्हतं की फार लिमिटेड आहेत, पण आम्ही आमचे तुतारे वाजवायचो म्हणा किंवा आम्ही आमचं प्रमोशन करायचो. आम्हाला कामं मिळत गेलीत. वी वर लकी. तुम्ही हळूहळू मोठे होत चालला होता, पण ॲट द सेम टाइम तुमच्याकडच्या क्लायंट कंपन्या पण खूप वेगानं वाढत चालल्या होत्या ना. हो. तर त्या वेगानं वाढत गेल्यामुळं त्यांच्या काही रिक्वायरमेंट्स बदलत गेल्या आणि त्याचे काही चॅलेंजेस तुम्हाला आले, असं काही झालं का? आम्ही आमच्या TLC मध्ये PUV परसिड युजर्स व्हॅल्यू असं एक म्हणतो की कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स काही बदलत जातात, आपण त्या फुलफिल करू शकतो का नाही, असं काही झालं का? की कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट्स वेगवेगळ्या तऱ्हेच्या होत असतात. एक त्यांच्या मॅनपॉवर रिक्वायरमेंट्स किंवा मग सर्व्हिस रिलेटेड असलेल्या रिक्वायरमेंट्स. ओके. आणि कारण आमचा व्यवसाय हा मॅनपॉवर आउटसोर्सिंग असल्यामुळे इन्व्हेस्टमेंट किंवा फंडिंगचा पण असू शकतात. तर ह्या प्रत्येक वेळेला बदलत गेल्यात. म्हणजे टेक्निकल स्किल्स रिक्वायरमेंट वेगवेगळ्या वेळेला ती वाढत गेली, बदलत गेली. मग त्यानुसार आम्हाला आमच्या
आमची हायरिंग केपेबिलिटी बदलावी लागली. काही ठिकाणी आम्हाला कस्टमर सर्व्हिस ही इम्प्रूव्ह करण्यासाठी क्लायंट सर्व्हिस हे डिपार्टमेंट उभं करावं लागलं, जे आत कधी नव्हतं. जे आमचे जे पेरोल स्टाफ किंवा ज्याला ऑपरेशन्सचे लोक म्हणतो तेच क्लायंट सर्व्हिस करायचे. मग क्लायंट सर्व्हिससाठी आम्हाला वेगळी टीम आम्ही तयार केली. तिसरं म्हणाल तर काही ठिकाणी आम्ही क्लायंटकडनं पैसे घेऊन आम्ही आमच्या एम्प्लॉईजना सॅलरी द्यायचो. तर नंतर मग अशी रिक्वायरमेंट आली की नाही तुम्ही फंडिंग करा, मग आम्हाला स्वतःला फंडिंग करावं लागायचं. अशा वेगवेगळ्या रिक्वायरमेंट वाढत गेल्यात आणि ते चॅलेंजेस आम्ही मग ते मीट करत गेलो होतो. असा काही तुम्हाला चॅलेंज आला का की म्हणजे आता डीमार्ट सारख्या अशा कंपन्या म्हणा की त्यांचे IPO आल्यानंतर त्या एकदम मोठ्या झाल्या किंवा असं काही घडलं का? म्हणजे डीमार्टच्या केसमध्येच तुमच्या बाबतीत काहीतरी असं एक घटना घडली होती ना? हो हो. हे डीमार्ट म्हणजे ॲव्हेन्यू सुपरमार्ट हे IPO येण्याआधीच आम्ही त्यांना सर्व्हिसेस देत होतो. 2008 आणि 2009 पासून आम्ही त्यांना सर्व्हिसेस देत होतो. एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटेल, त्यातून कदाचित काही उद्योजक इथून बोध घेऊ शकतील. एक वेळ अशी आली होती 15-16 साली की जेव्हा त्यांचा IPO आला होता, ते सक्सेसफुल झाले होते, 1-2 वर्ष झाले होते. तर त्यांच्या बोर्डने एक डिसिजन घेतलं होतं की त्यांचे सर्व्हिस प्रोव्हायडर जे असतील ते पण एक फॉरेन एंटिटीज असतील किंवा त्यांचं बोर्ड स्ट्रक्चर असेल किंवा एक वेगळ्या तऱ्हेचं त्यांचा टर्नओव्हर असला पाहिजे. आणि त्यांनी एक असं सुचवलं होतं, त्यांच्या दृष्टीने त्यांचं परसेप्शन असं होतं की प्रॉम्प्ट पर्सनल म्हणजे सुहास बसाकेत्रे. ओके, दुसरं कोण मागे नाही आहे. इफ समथिंग हॅपन्स टू सुहास बसाकेत्रे, व्हॉट हॅपन्स टू दी कॉन्ट्रॅक्ट ऑर व्हॉट हॅपन्स टू दी सर्व्हिस, हे त्यांनी आम्हाला स्पष्ट त्यांना मीटिंगमध्ये सांगितलं. त्यांना मी सांगितलं की आम्हाला 2 महिने द्या, आम्ही तुम्हाला हे सगळं स्ट्रक्चर बनवून देतो आणि तुमचं हे परसेप्शन दूर करून देतो. आणि त्या दरम्यान आम्ही काय केलं की मी कम्प्लिटली तिथून ऑपरेशन्समधून बाहेर व्हायला सुरुवात झाली. सेकंड फळी जी तयार केली होती त्यांना आम्ही फेस दिला. आम्ही 2 इंडिपेंडंट डायरेक्टर्स बोर्डवर घेतले, कंपनीज ॲक्ट खाली त्यांचं DIN नंबर घेतलं, त्यांना आम्ही पब्लिश केलं आमच्या वेबसाईटवर. आणि आम्ही आमची फायनान्शियल स्ट्रेंथ कशी आहे हे दाखवण्यासाठी आम्ही आमची तयारी केली. आणि या तयारीनिशी आम्ही क्लायंटला भेटलो, त्यांना सांगितलं की दिस इज व्हॉट इट इज. हे आमचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, हे आमचे सिनियर मॅनेजर्स आहेत, हे सगळं काम बघतात, हे एस्केलेशन्स आहेत, या कुठल्या एस्केलेशनमध्ये मी नाही आहे. आणि हे आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, हे यांचं असं त्यांचं क्रेडिबिलिटी आहे, ही त्यांची पिडिग्री आहे. आणि फायनान्शियल स्ट्रेंथमध्ये म्हणाल तर वी आर विलिंग टू गिव्ह यू बँक गॅरंटी. आणि आम्ही त्यांना त्याच वेळेला 6 कोटीची बँक गॅरंटी देण्याचं त्यांना आम्ही प्रॉमिस केलं. आणि तिथून त्यांचा आम्ही कॉन्फिडन्स जिंकला. आणि तिथून मग तो जो प्रवास सुरू झाला, तर आजपर्यंत तिथून आम्ही ॲव्हेन्यू सुपरमार्टचे एस सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत. जिथे आमचं कॉन्ट्रॅक्ट जायची वेळ आली होती, त्यांनी सांगितलं होतं यू आर कॅरिंग अ बकेट विथ अ बकेट वॉटर ऑफ बकेट विथ अ होल, म्हणजे ते केव्हाही पाणी संपेल असा प्रकार होता. पण ते आम्ही वी कुड प्लग दॅट. तर मला सांगावंसं असं वाटतं की एका पर्टिक्युलर स्टेजला आल्यानंतर प्रमोटरनी त्यांचे इतर लोकांना जर पुढे केलं फेस ऑफ देअर व्हर्टिकल्स किंवा प्रोडक्ट, आणि ते स्वतः मागे राहिले ऑपरेशन्सपासून प्रमोटर, तर हा बराच फायदा होऊ शकतो. आणि जर एक वेगळं जर बोर्ड बनवता आलं किंवा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल बनवता आली, काउन्सिल ऑफ एक्सपर्ट्स, आम्ही आता त्याला नवीन नाव दिलं आहे काउन्सिल ऑफ एक्सपर्ट्स. आमच्याकडे 3 वेगळे असे एक्सपर्ट्स आहेत जे वेगळ्या फील्डमधून आहेत, ज्यांच्याबरोबर आम्ही स्ट्रॅटेजी डिस्कस करतो, ऑपॉर्च्युनिटी डिस्कस करतो. आणि मी तिथे अगदी फुलिशसारखं बोलतो की स्टे हंग्री स्टे फुलिशसारखं, की आता काय करायला पाहिजे मला समजतच नाही, तुम्ही सांगा. तर असं आपण जर बाहेरच्या लोकांना जर काही आपण त्यांचे इन्साइट्स देण्यासाठी आपण इन्व्हॉल्व केलं, आपलं पर्स्पेक्टिव्ह बदलू शकतो. तर हे वी कुड अचीव दॅट. थोडेसे माझे काही ऑपरेशन्सशी रिलेटेड पण प्रश्न आहेत. 24,000 एम्प्लॉईज तुम्ही आता मॅनेज करता, तर त्यांचे KRA KPI
आमच्याकडे 100 स्टाफ असला तरी आम्ही ते KRA KPI त्यांचे मॅनेज करू शकत नाही, त्याच्यावरती लक्ष नीट ठेवू शकत नाही. तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला नॉर्मली असणारे हे प्रॉब्लेम्स असतात. तर 24,000 लोकांचे तुम्ही KRA KPI कसे मॅनेज करता, कसं हँडल करता तुम्ही हे सगळी सिच्युएशन? नाही, परिस्थिती सगळं शिकवून जाते आणि क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स आल्यात की आपल्याला त्या पद्धतीने त्या मीट कराव्या लागतात. तर यामध्ये आपण 2 पार्ट करूयात. एक आमचा डायरेक्ट स्टाफ आणि एक आमचा आउटसोर्स स्टाफ. आमचा आउटसोर्स स्टाफ जो आहे हा ब्ल्यू कॉलर नाही आहे, आमचा व्हाईट कॉलर टेक्निकल स्टाफ आणि प्रोफेशनल स्टाफ आहे. ओके, म्हणजे मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्स, इंजिनियर्स आणि ग्रॅज्युएट्स, डिप्लोमा होल्डर्स, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल फोर्स हे सगळे असल्यामुळे तो पार्ट वेगळा आहे. इकडे म्हणाल तुम्ही आमच्या स्टाफचा, तर आम्ही गोल सेटिंग आणि त्यांचं KRA KPI हे आम्ही ऑटोमेट केलेलं आहे आमच्या सिस्टीममध्ये. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम HRMS मधून ते ऑटोमेट केलेले आहेत. तर त्यांचा परफॉर्मन्स हा क्वार्टरली बेसिस होतो. हेच गणित आम्ही जेव्हा आमच्या क्लायंटला जेव्हा आमचं पिच करतो किंवा आम्ही त्यांचा रिव्ह्यू करतो, आम्ही त्यांना सांगत असतो की वी विल सपोर्ट यू ऑन परफॉर्मन्स मॅनेजमेंट. त्याला आम्ही KRA KPI हा शब्दच वापरत नाही, परफॉर्मन्स मॅनेजमेंट. तर परफॉर्मन्स मॅनेजमेंटचे 2-3 क्रायटेरियाज आम्ही त्यांना सांगतो किंवा त्यांच्याकडनं घेतो, ते इनबिल्ड करतो आणि ते आमची टीम ऑब्झर्व करून रेकॉर्ड करत असते आणि तो फीडबॅक मेकॅनिझमनी आम्ही ते शेअर करत असतो की कुठे चाललंय, काय चाललंय वगैरे वगैरे. आणि त्या फीडबॅक मेकॅनिझमनीच बरेचसे निर्णय घेतले जातात, रिटेन्शनचे, ट्रान्सफरचे, टर्मिनेशनचे किंवा मग प्रमोशनचे. तर इट इज नॉट व्हेरी इझी. आणि हे काय एक माणूस करत नाही, हे पूर्ण टीम, वेगवेगळ्या टीम, म्हणजे आमचे 330 लोक आहेत, त्यातले 10 लोक इथे करतात, पण 80 लोक बाहेर आहेत जे क्लायंटच्या प्रिमायसेसवर काम करतात, ते सगळं इम्प्लिमेंट करतात. तो वी हॅव डिसेंट्रलाइज दॅट प्रोसेस. एका HR मॅनेजरकडे आम्ही ते ठेवलं नाही, मी ते डिसेंट्रलाइज केलं, कारण तो स्केल तसा झाला ना, तो ते डिसेंट्रलाइज केलं. नाही, बेसिकली एवढा मोठा हेडकाउंट असल्यामुळं मला अजून एक असा प्रश्न आहे की तुम्ही प्रायोरिटी कशाला देता? म्हणजे असं एक वाक्य म्हटलं जातं की इफ यू टेक केअर ऑफ युअर एम्प्लॉईज, एम्प्लॉई विल टेक केअर ऑफ युअर कस्टमर्स. तर तुम्ही पहिल्यांदा एम्प्लॉईची जास्त केअर घेता का अगोदर कस्टमर सॅटिस्फॅक्शनकडे जास्त महत्त्व देता? हा फार तसा ट्रिकी क्वेश्चन आहे. कितीही केलं तरी कस्टमर कीप्स यू इन द बिझनेस, त्यामुळे त्यांचं महत्त्व हा आपण नाकारू शकत नाही. आपले काय कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन्स असतात, त्या फुलफिल करण्यासाठी आपल्याला आधी कमिटमेंट ही ठेवावीच लागते, तर तो भाग आलाच. पण वेन वी रिअली लुक ॲट एम्प्लॉईज, तर एम्प्लॉईजला अनरिजनेबल डिमांड्स, अनरिजनेबल प्रेशर किंवा अनरिजनेबल ट्रबल येणार असेल तर आम्ही मग पुढे येत असतो. फॉर एक्झाम्पल, वी वर्क फॉर 5 days a week. आम्ही 7 वर्षापूर्वी आम्ही 5 दिवस फक्त काम करतो. आमचे भले क्लायंट्स म्हणजे 24/7 काम करत असतं, आम्ही 5 दिवस काम करतो. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही अवेलेबल नसतो, पण ओनली फॉर क्रायसिस. त्यामुळे विकेंडला जर अनरिजनेबल एखादी डिमांड आली तर आमचे लोक फार असर्टिव्हली सांगतात की इज इट क्रिटिकल, इज इट व्हेरी क्रिटिकल टू द एक्सटेंट दॅट इट कॅनॉट बी डन ऑन मंडे किंवा असं काही. किंवा मग अनरिजनेबली सांगितलं की तुम्ही आज अंधेरीला आहात, कोलाब्याला आत्ताच्या आत्ता तासाभरात या आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. असं जर असेल तर व्हर्च्युअल होऊ शकत नाही का? आम्ही ऑल्टरनेटिव्स देतो. आणि अनरिजनेबल आणि अनजस्टिफाईड जर कुठे काही डिमांड असतील तर तिथे आम्ही आमच्या कस्टमर्सला प्रोटेक्ट करतो. अनदर एक्झाम्पल इज की समजा एखादा डिस्प्यूट असेल आणि काही ग्रीव्हन्स हँडलिंग असेल आणि क्लायंट जर अगदी वन साइडेड व्ह्यू देत असतील तर आम्ही तिथे खरोखर इंटरव्हेन्शन करतो. आम्ही सिनियर टीमला पाठवतो आणि आम्ही आमच्या त्या एम्प्लॉईला असं म्हणत नाही की नाही ते जे बोलतात बरोबर आहे, तू गप्प राहा, आपल्याला ते जमणार नाही. वी गेट इन टू दी फॅक्ट फाइंडिंग प्रोसेस, नॉट फॉल्ट फाइंडिंग. ओके, फॅक्ट्स अँड डेटावर आम्ही बोलतो आणि तिथे जर आम्हाला त्यांच्याकडनं कुठे रजिस्टर्स आढळला तर आम्ही त्यांच्या सिनियरला इन्व्हॉल्व्ह करतो. हे थोडं टॅक्टफुली करावं लागतं.
हे असंच होत नाही. पण आम्ही त्या दृष्टीने हे करत असताना आम्ही सिग्नल देतो की वी आर विथ यू, वी टेक केअर ऑफ यू, असं आहे. तर वी ट्राय टू बॅलन्स बोथ बाय कीपिंग दी फोकस ऑन अवर कस्टमर सर्व्हिस. मगाशी आपला विषय झाला की ग्रेट प्लेस टू वर्क, ह्या जो काही तुम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे प्रॉम्प्ट पर्सुएजनला, म्हणजे ह्याशिवाय अजून तुम्ही काही वेगळ्या गोष्टी करता का त्याच्या अंतर्गत, की तुमचा इंटरनल स्टाफ एवढा हॅपी आहे? ग्रेट प्लेस टू वर्क हा जो आहे ना, हा पुरस्कार नाही आहे, हे सर्टिफिकेशन आहे. आणि हे सर्टिफिकेट ऑन इयरली बेसिस दिलं जातं. US ची कंपनी आहे कन्सल्टिंग, त्या इंडियन कंपनीजच्या पॉलिसीज, प्रोसेसेस, कल्चर ह्याचं ऑडिट करतं ते. आणि युनॅनिमस कॉल्स देऊन त्या कंपनीच्या एम्प्लॉईजचे इंटरव्ह्यू घेतात आणि ते त्यांचे सर्वेज करतात. आणि जवळजवळ 12 पाणी त्यांचं ते सर्वे असतो आणि 70-75 क्वेश्चन्स असतात. तर एम्प्लॉईजना ते त्याप्रमाणे ग्रिलिंग करून त्यातून एक निष्कर्ष काढतात. म्हणजे काय करतात, दे फोकस ऑन दी कल्चर ऑफ दी कंपनी. आमच्या आता मगाशी तुम्ही म्हटलं की एम्प्लॉई फर्स्ट की कस्टमर फर्स्ट, तर आमच्याकडे आम्ही जे काही व्हॅल्यू सिस्टीम्स ठरवल्या आहेत, त्या व्हॅल्यू सिस्टीमच्या आधारे आमचं कल्चर डेव्हलप झालं आहे. आणि आम्ही त्या कल्चरला स्पीकिंग केलं आहे. वी हॅव मेड इट नोन टू पीपल दॅट यू बिलॉंग टू दिस पार्ट ऑर दिस जर्नी. आमच्या 3 व्हॅल्यूजमध्ये म्हणाल तर तुम्ही एम्पथी आहे, ट्रान्सपरन्सी आहे आणि एक्झिक्यूट विथ स्पीड आहे, बिकॉज वी हॅव टू डिलिव्हर टू क्लायंट. आता एम्पथी म्हटलं की यू हॅव टू पुट युअर सेल्फ इन समबडीज शूज, रिअलाइज हिज प्रॉब्लेम अँड देन ॲक्ट. हे करत असताना सर्व बाबतीमध्ये हे होतं की नाही याचं ऑडिट पण आम्ही करतो. आणि आम्ही काय करतो, वी केअर आमच्या इनिशिएटिव्ज आहेत. आम्ही एक मेन्स्ट्रुअल पॉलिसी, लीव्ह पॉलिसी सुरू केली आहे फॉर फिमेल एम्प्लॉईज, विच इज रेअर. महिन्यातून 1 दिवस त्यांना सुट्टी आम्ही देत असतो. आणि हा एक पार्ट झाला. त्यानंतर आम्ही एम्प्लॉईसाठी एक बडी सिस्टीम चालू केलेली आहे. whenever any person joins, so he has a buddy and that buddy takes care of him in his journey for 1 month. We have chat over chai. हा एक कॉन्सेप्ट आहे. एव्हरी क्वार्टर आमचे HR आणि आमचे काही ऑपरेशन हेड दोघं मिळून आमच्या एम्प्लॉईजना चॅट ओव्हर चायवर चर्चा करतात. कसं चाललं आहे, काय चाललं आहे, हाऊ डू यू सी द फ्युचर, वेअर डू यू फाइंड प्रॉब्लेम्स, याच्यावर चर्चा केली जाते. वी हॅव ऑल्सो डन एक मेंटल वेलनेसवर आम्ही खूप काम केलं. म्हणजे कोरोनाच्या दरम्यान हा आम्ही प्रकार शिकला. आणि युअर दोस्त नावाचा आम्ही एक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मशी आम्ही टायप केलं आहे. त्या युअर दोस्तमध्ये तिथे सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर्स असे बरेच उपलब्ध आम्ही करून दिलेत. आमचा एम्प्लॉई ॲट एनी गिवन टाईम त्या युअर दोस्तशी गप्पा करू शकतात, त्यांचे प्रॉब्लेम बाउन्स करू शकतात, शेअर करू शकतात, वेंट आउट करू शकतात आणि तिथून त्यांना उत्तर मिळू शकतं. तर तिथे तो स्ट्रेस तिथे कुठे कमी होईल याबद्दल आम्ही एक त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, तर अशा तऱ्हेचे जे काही आमच्या काही इनिशिएटिव्ज आम्ही घेतलेले आहेत आणि त्यातून जो कल्चर निर्माण झालेलं आहे. आणि एक लर्निंग तुमच्याकडे जसं आहे लर्निंग बाय टीचिंग, आमच्याकडे गुरुकुल नावाचं आम्ही बागवे सरांच्याच कॉन्सेप्टप्रमाणे आमचे जे मॅनेजर्स आहेत त्यांना आम्ही रेग्युलर बेसिसवर प्रमोट करतो की तुम्ही रेग्युलर बेसिसवर तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्समधून आणि इतर गोष्टीमधनं लोकांचं स्किल एनहान्स करण्यासाठी सेशन्स करत चाला. 1-2 तासाचे फक्त सेशन्स रेग्युलर बेसिसवर करतो. त्यातून ते स्वतः घडत गेलेत आणि इतरांना मिळत गेलं. आणि त्यावरून आम्ही लोकांना हे सांगितलं की यू मस्ट लुक ॲट युअर सेल्फ आर एव्हरी इयर ॲज अ न्यू व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. आर यू रिअली डुईंग इट? हा कॉन्सेप्ट त्यांच्या डोक्यात टाकल्यामुळे लर्निंग आणि हा लर्निंग ॲटिट्यूड आम्ही डेव्हलप केला आहे. हे सगळं जे आहे ना हे कल्चरमध्ये आमचं आल्यामुळे आम्ही लोक त्याबद्दल चर्चा करत असतात आणि ते रिलेट करत असतात. दॅट हेल्प्ड अस इन गेटिंग सर्टिफिकेशन एज द बेस्ट प्लेस टू वर्क, विच ऑल्सो हेल्प्ड गेटिंग टॅलेंट आणि रिटेनिंग टॅलेंट. इथं मला एक आता फक्त प्रश्न मनात असा आला की जे तुमचे
ॲटिट्यूडशी रिलेटेड असतील, कॅपॅबिलिटीशी रिलेटेड असतील, तर ते तुम्ही कसे रिझॉल्व्ह करता? कारण का तो तिकडं काम करत असतोय आणि तिथं काही त्यानं मिसबिहेवियर केलं किंवा त्याचा ॲटिट्यूड खराब असेल, तर अशा टाईपच्या सिच्युएशन्स तुम्ही कशा पद्धतीनं मॅनेज करता? हे बघा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आम्ही फॅक्ट फाइंडिंगवर जास्त लक्ष देतो. ओके, फॅक्ट फाइंडिंग हा आमचा फोकस असतो. त्यामुळे क्लायंटला आधीच सांगितलेलं असतं की चर्चा करूयात. आम्ही रिपोर्ट्स मागवतो. मेअरली बाय समबडीज परसेप्शन किंवा त्याचा एक्सपिरियन्सने आम्ही जात नाही की हा माणूस बरोबर नाही, तर माझ्याशी बरोबर बोलला नाही, कस्टमरशी असा वागला, ह्याला रिप्लेस करा. वी डोंट डू दॅट. वी 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 आस्क देम टू पुट इट इन रायटिंग अँड गिव्ह अस द रिपोर्ट. जेव्हा लोकांना एखादा प्रॉब्लेम सांगायचा असेल आणि तो लिहायचा असेल ना, तिथे त्यांची तारांबळ उडते बघा. ते लिहू शकत नाही, डिफाईन करू शकत नाही. कारण इफ इट इज रिटन दे हॅव टू बी अकाउंटेबल टू इट. हा कॉन्सेप्ट आम्ही डेव्हलप केला. दुसरं आम्ही काय केलं आहे, आम्ही एक थोडं मॅनेजमेंट कॉन्सेप्ट त्यात टाकलं आहे. आम्ही बरेचसे लोक त्यात करू शकतात. आम्ही कॉम्पिटन्सी वर्सेस विलिंगनेस हा एक क्वाड्रंट तयार केलेला आहे. म्हणजे खालच्या ॲक्सेसमध्ये असा आपण एक्स आणि वाय केला, तर खाली कॉम्पिटन्सी आणि वरती विलिंगनेस. तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये समजा जर कॉम्पिटन्सी लो असेल, विलिंगनेस लो असेल आणि इथे कोणी असेल, तर साहजिकच तिथे प्रॉब्लेम आहे हा डिलिव्हरीमध्ये. हा समजा कॉम्पिटन्सी कमी आहे पण विलिंगनेस चांगला आहे, ॲटिट्यूड चांगला आहे पण त्यामध्ये कॅपेबिलिटी कमी आहे, हा ट्रेनेबल आहे, हा ट्रेन करू शकतो, म्हणजे हा इथून असा वरती जाऊ शकतो. इथून आम्ही खाली जेव्हा जातो इथे कॉम्पिटन्सी बिलकुल झिरो आहे. ओके, तर आम्ही तिथे त्याच्यावर काम करतो. आता वरती जाल तुम्ही तर हाय ऑन कॉम्पिटन्सी आणि हाय ऑन तुमचं विलिंगनेस, दे आर स्टार परफॉर्मर्स. सो वी ऑलवेज ट्राय टू सी दॅट फ्रॉम अवर डेटा आणि वी पुट पीपल इन दोज क्वाड्रंट्स. आणि जेव्हा मी हे फॅक्ट सांगतो तिथे मग ते बऱ्याचशा गोष्टी ॲड्रेस केल्या जातात. वी डोंट गो बाय मेअर कंप्लेंट की हे असंच करा. सो वी एंगेज विथ द डायलॉग्स इन अ मिनिंगफुल वे. आणि हा कॉन्सेप्ट आम्ही आमच्या क्लायंट्सला देखील देतो आणि फार उपयोगी पण ठरतो. ऑब्व्हियसली पुढचा प्रश्न असा येतोय की ॲटिट्यूड हा जो तो चेक कसा करणार? तुम्ही एवढे कंटिन्युअसली माणसं रिक्रूट करत असताय, तर ॲटिट्यूड तुम्ही चेक कसा करता? त्यासाठी तुम्ही काही सायंटिफिक मेथड्स वापरता का? काही सायकोमेट्रिक टेस्ट वगैरे अशा काही घेत असता का? आणि एवढ्या लार्ज स्केलला हे कसं सगळं चालतं? आहेत भरपूर टेस्ट अवेलेबल आहेत. मला आय एम शुअर आपले बरेचसे उद्योजक त्या टेस्टचा वापर देखील करत असतील. त्यातली एक सर्वप्रथम एक टेस्ट आहे, इमोशनल क्वोशंटची टेस्ट आहे, जी ऑनलाईन पण तुम्ही बघू शकता. त्यामध्ये सेल्फ मॅनेजमेंटवर बरेचशा असेसमेंट होतात आणि रिलेशनशिप मॅनेजमेंटवर होतात. कस्टमर रिलेशनशिपवर त्यात काही पॅरामीटर्स आहेत. ते पॅरामीटर्स तो स्कोअर बघितला जातो. एक दुसरी फार फेमस टेस्ट आहे जी बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल, बागवे सरांनाही माहीत असेल, डिस्क टेस्ट आहे. डॉमिनन्स, इन्फ्लुएन्स, स्टेडीनेस आणि कॉम्प्लायन्स. म्हणजे कुठल्या रोलमध्ये कुठला फॅक्टर हा जास्त असायला हवा, तो किती वर आहे की खाली आहे, त्या टेस्टमधून समजतं. ओके, समजा एखादा सेल्स ओरिएंटेड काम असेल, त्याचं डॉमिनन्स कसा आहे, इज ही अग्रेसिव्ह की त्याचा लो आहे, ह्या टेस्टमधून कळतं. ॲटिट्यूडमधून जर म्हणाल तर इंटरव्ह्यूमधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी संवाद साधताना कळतात की कॅन्डिडेट मी स्वतःवर किती लक्ष देतो आणि वीवर किती लक्ष देतो. ओके, हे सांगत असताना एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे वॉरेन बुफेनी सांगितलं होतं की वी मस्ट हायर पीपल नॉट ओनली फॉर इंटेलिजन्स बट फॉर देअर इंटिग्रिटी. इंटिग्रिटी हा जो आहे ना, हा नुसतं काही चोरी करणं आणि त्यातून सिद्ध करणं नाही आहे. तुमचे थॉट्स कसे आहेत त्यावरून देखील येतो. म्हणजे कसा की अरे हे आपण चलता आहे, आम्ही असं तऱ्हेने करतो, वी मॅनेज दिस, आम्ही बरोबर असं करतो. तर ज्या वृत्तीचे लोक कसे आहेत हे त्या इंटरव्ह्यू प्रोसेसमधून आपल्याला जाणता आलं पाहिजे आणि आपण जाणतो.
ओके. बरेचदा कॅन्डिडेट जे आहेत ना, जेव्हा ते वीचा वापर करताना ओके त्यांना जेव्हा त्यांना सेपरेट करायला लावतो आणि त्यांचा जेव्हा मी हा एकदमच कमी असतो आणि त्यांचं इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही, तिथून ते खोटेपणाची एक आपल्याला ओळख पडते आणि ॲटिट्यूडबद्दल पण बऱ्याचशा गोष्टी उघडकीस येतात. पण हे लॉंग ड्रॉन प्रोसेस आहे आणि हे संवादातूनच साधले जातं. असं खूप असं काही सायन्स असं आहे अशातला भाग नाही आहे. इथं मला अजून एक असं विचारायचं आहे की तुम्ही ॲट्रिशन रेट कसा असतो आणि तो कमीत कमी राहण्यासाठी तुम्ही काय म्हणजे कॉन्ट्रॅक्ट स्टाफिंगमधला ॲट्रिशन रेट तुमच्याकडचा तुम्ही जर आता बोललाच तर ते कसं मॅनेज करता, ॲट्रिशनवरती कसं तुम्ही काम करता? अगेन हे दोन्ही बाबतीमध्ये आहे. म्हणजे आमचे डायरेक्ट स्टाफ आहे आणि आउटसोर्स स्टाफ आहे. एक तर आहे काही हायजीन फॅक्टर्स असतात. आता समजा आपण एखाद्या ऑफिसमध्ये जेव्हा जातो त्या हायजीन फॅक्टर्स काय असू शकतात की बरोबर बसायला जागा, ओके, समजा एअर कंडिशन एन्व्हायरमेंट असेल तर AC बरोबर चालावा, कॅन्टीनची सोय असावी, ओके, चौथ्या माळावर असेल तर लिफ्ट असावी किंवा पहिल्या माळावर असेल तर चालून जाईल. अशा काही जे हायजीन फॅक्टर्स असतात त्या हायजीन फॅक्टर्स सर्वप्रथम आहेत की नाही त्याच्यावर आम्ही बराच भर देत असतो. आणि एम्प्लॉईजच्या ॲस्पिरेशन्स ज्या आहेत त्या ॲस्पिरेशन्सवर आमच्या कंपनीच्या विजनशी अलाइंड आहेत की नाही ते बघत असतो. फॉर एक्झाम्पल, जर आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला पुढच्या वर्षी नवीन व्हर्टिकलमध्ये काही बदल करायचे आहेत, तर आम्ही जेव्हा त्याबद्दल चर्चा करतो तर ते काही जे लोक आहेत आमचे जे मॅनेजरियल स्टाफ त्यातले किती लोकांची कॉम्पिटन्सी त्याच्यामध्ये आहे, त्यात काय करू शकतात, आम्ही त्यात क्लिअरली डिस्कस करतो. त्यातून ते त्यांचा मार्ग बघतात की यावर्षी प्रमोशन्स किती होतील. आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून एक कॉन्सेप्ट काढला आहे की एव्हरी 3 years एव्हरी मॅनेजर विल अंडरगो चेंज ऑफ रोल. त्याचा रोल चेंज होईल. ऑपरेशनचा माणूस सेल्समध्ये पण जाऊ शकतो, सेल्सचा माणूस ऑपरेशनला येऊ शकतो किंवा मग तो HR मध्ये देखील जाऊ शकतो. ही हॅज टू अंडरगो डिफरंट रोल्स. तर त्याला आम्ही तो ॲट्रिशन अरेस्ट करण्यासाठी हे देतो. प्लस वी ट्रीट टॅलेंट ॲज केअर ॲज कॅपिटल. कारण आम्ही टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी असल्यामुळे त्यामुळे आम्ही एखादा व्यक्ती जर सोडून जाणारं असेल तर त्यांचे ॲस्पिरेशन्स कुठे डिस्टर्ब झालेत, कॉम्पन्सेशनचं काही इश्यूज आहेत का हे बघून आम्ही त्यांना रिटेन करण्यासाठी कॉम्पन्सेशन कशा तऱ्हेने देता येईल, लॉंग टर्म रिटेन्शन काय देता येईल यावर बघतो. आमच्या आणि असोसिएट्स म्हणाल तर असोसिएटसाठी देखील आमचा हाच कार्यक्रम असतो की त्यांना प्रमोशन्स काय मिळतील, इन्क्रिमेंट्स काय मिळतील आणि त्यांच्या सुपिरियरशी त्यांची ट्रीटमेंट कशी आहे, त्या ट्रीटमेंटला आपण ॲड्रेस करू शकतो का यावर आमचं एंगेजमेंट असते. ती एंगेजमेंट जर मिसिंग असेल तर एम्प्लॉई विचार करतात की आमचा कोणी वाली नाही आणि मग ते सोडून जातात. तर तिथे आम्हाला तो थोडं यश मिळालेलं आहे. माझे काही प्रश्न आता थोडेसे फिनान्सशी रिलेटेड आहेत. फायनान्स की हां, आता 24,000 एम्प्लॉईज आहेत. आता वरळ सर म्हटले कसे की महिन्याच्या शेवटच्या दिवशी सॅलरी झालीच पाहिजे. ऑब्वियसली ही प्रत्येक एम्प्लॉईची बेसिक रिक्वायरमेंट आहे. तर 24,000 एम्प्लॉईज मॅनेज करत असताना त्यांच्या सॅलरीज वेळेत होणं, तुमचे डेटर्स लिस्ट मोठी असू शकते, त्यांच्याकडनं तुमच्याकडं वसुली झाली नाही, तर हे सगळं तुम्ही गणित कसं मॅनेज करता? सुरुवातीला आम्हाला त्रास व्हायचा पण नंतर आम्ही त्यातून काही बोध घेतलेत. एक तर आम्ही हे फार आधी आम्ही समजून घेतलं आणि ह्या प्रत्येक बिझनेसमॅननी लक्षात घेतलं पाहिजे. कॅश फ्लो इज किंग. इफ यू डोंट फोकस ऑन अवर कॅश फ्लो आणि फक्त ऑपरेशन्स आणि प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि डिलिव्हरी आणि इन्व्हेंटरी बिल्डिंग, दॅट कॅन रिअली अफेक्ट अस व्हेरी बॅडली. आणि हे आम्ही आमच्या याच्यामध्ये असं बघितलेलं आहे की ज्युडिशियसली आम्ही आमचे फंड्स वापरतो. म्हणजे काय करतो की आमची जी कॅश क्रेडिट लाईन आहे
ती आम्ही फार ज्युडिशियसली वापरतो. समजा आज 10 कोटीची आमची कॅश क्रेडिट लाईन आहे, पण आमचं 25 कोटीचं आमचे सॅलरीज होतात, 40 कोटीच्या सॅलरीज होतात. तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट करतानाच आम्ही असं करतो की कलेक्ट फर्स्ट पे लेटर. पण कस्टमर त्याला तयार होतात. आणि काही ठिकाणी पे फर्स्ट कलेक्ट लेटर, याचं गणित आम्ही मांडतो की किती पर्सेंटेज इकडे आहे, किती पर्सेंटेज तिकडे आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही तो आकडा मेंटेन करतो आणि तो ग्रो करत असतो. समजा एखाद्या क्लायंटनी जर आम्ही डिमांड जरी केली तर आम्ही ते हंबली डिक्लाइन करतो किंवा एक्सेप्शनल केसेसमध्ये त्यांना मॅनेज करतो. पण हे गणित आम्ही हे मॅनेज करतो. बॅकअप म्हणून आम्ही 5 कोटीची FD दुसऱ्या बँकेत ठेवलेली आहे. ती तिकडे एक वेगळी सिक्रेट ओडी फॅसिलिटी ठेवलेली आहे टू बँक ऑन वेन देर इज अ क्रायसिस लाईक सिच्युएशन. पण ते सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. वी हॅव लर्न इट हार्ड वे बट वी हॅव अचीव्ह दॅट. नाही, पण पुन्हा प्रश्न असा आहे की तुमच्याही फील्डमध्ये कॉम्पिटिशन असेलच. भरपूर. तर नवीन क्लायंट्स ॲक्वायर करताना काही वेळेला क्लायंट्स त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन डिक्टेट करत राहतात. तर अशा केसमध्ये मग तुम्हाला फंड्स रेज करताना मग तुम्ही काही बॉरोईंग, CC, अमुक तमुक याची मदत करून ते मॅनेज करता? नाही, ते तर करावंच लागतं. पण त्याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचं आहे, आणि टू अक्वायर क्लायंट ऑल्सो, आणि फ्रॉम डिसरप्शन पॉईंट ऑफ व्ह्यूनी म्हणाल तर 3 गोष्टी जनरली क्लायंट डिमांड करतात. एक चीपर म्हणजे कॉस्ट, म्हणजे लोअर फी, क्विक सर्विस, ओके, आणि क्विक रिस्पॉन्स टाईम. याचा संगम हा नेहमी करावा लागतो. आणि ते साधतानाच आम्हाला मग कॅश क्रेडिट पण द्यावं लागतं कधी कधी. तर तो आम्ही व्हॉल्यूम बेस्ड त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो आणि मगच तो ओके करत असतो. आणि मग ते सायमल्टेनियसली आम्ही प्रिपेअर्डनेस तयार करतो टू मीट दॅट ग्रोईंग डिमांड ऑफ फायनान्स. ह्यात एक आम्हाला नॉर्मली असा प्रश्न पडतो की कारण का मी स्वतः IT फील्डमधनं आहे, तर काही वेळेला बेंचवरती लोक ठेवावी लागतात. एखादा प्रोजेक्ट आला, एखादा मोठं काम आलं, तर आयत्या वेळेला माणसं मिळू शकत नाहीत पटकन, किंवा इमिजिएटली ट्रेनिंग आपण देऊ शकत नाही. तुमच्याकडे तर हा खूप मोठा विषय आहे की 24,000 लोक ऑलरेडी तुमच्याकडे आहेत. तर किती लोक बेंचवर असतात आणि ती बेंचवरचं तुम्ही त्याचा पॅरामीटर कसा ठरवता की किती लोक बेंचवर ठेवायची? ॲट्रिशनचा एक काहीतरी रेट असतोच. तर नवीन रिक्रुटमेंट, मग त्यांचं ट्रेनिंग, आणि मग त्यांना कुठेतरी रिक्रूट करणं, म्हणजे दुसरं डिप्लॉय करणं. तर आणि किती लोक बेंचवर ठेवणं, आणि मग त्यांचं फिनान्सशी असलेलं गणित, हे सगळं तुमचं कसं असतं? अगेन मी इथे 2 पार्टमध्ये त्याची विभागणी करतो. एक आमचं डायरेक्ट हायर आणि आमचे इनडायरेक्ट. इनडायरेक्टमध्ये आमचे जे IT क्लायंट्स आहेत, IT सर्व्हिसेसवाले, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवाले किंवा टेलिकॉमवाले, तिथे आम्ही प्रोजेक्ट वाईज एक 5 ते 10% आम्ही बेंचवर ठेवत असतो. आणि वेन इट कम्स टू बॅकएंड, आम्ही प्रत्येक प्रोसेसमध्ये आम्ही ठेवलेले आहेत जे रेग्युलर बेसिसवर काम करतात, पण आम्ही कॅपॅसिटी बिल्ड करत असतो. इन एक्सपोनेन्शियल ग्रोथ जेव्हा आपण 10x म्हणतो, तर हे काम बॅकएंडला सतत व्हायला पाहिजे. टॅलेंट पूल डेव्हलपमेंट इट शुड बी सायमल्टेनियसली डन ॲज यू स्टार्ट डुईंग बिझनेस डेव्हलपमेंट. हे नाही केलं तर यू विल नॉट बी एबल टू मीट डिमांड. तर हा प्रयत्न जो असतो हा कायम असतो. आणि हा पण मला वाटतं बहुत आपले काही मेंबर्स घेऊ शकतात की एक्सपोनेन्शियल ग्रोथमध्ये तुमचं प्रिपेअर्डनेस फ्रॉम टॅलेंट पॉईंट ऑफ व्ह्यू, फायनान्स पॉईंट ऑफ व्ह्यू, हे सतत झाले पाहिजेत. मला वाटतं वेळ थोडासा संपत चाललेला आहे. क्वेश्चन्स जर का ह्याच्यावरती काय आले असतील तर ते आपण घेऊया, आणि मग अजून 1-2 प्रश्न काही. सर, सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्ही स्मॉल स्केलला पण सर्व्हिस देता का? कोणाला? तुम्ही फक्त टाटा मोटर्स आणि मोठ्यांनाच सर्व्हिस देता की स्मॉल स्केलना पण देता? नाही, साधारणपणे काय साईजची अपेक्षा आहे की ज्यांना तुम्ही सर्व्हिस देऊ शकाल अशी? नाही, कसं आहे की आमचा जो आउटसोर्सिंग परमनंट रिक्रुटमेंट आहे
त्याचा जो टार्गेट आहे कस्टमर्स तो हा कॉंग्लोमरेट्स आणि लिस्टेड कंपनीचा आहे. स्ट्रॅटेजिकलीच ठेवला आहे तो फ्रॉम सस्टेनेबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि लेबरल ॲडवायझरी आणि HR सर्व्हिसेस टॅलेंट मॅनेजमेंट हा आम्ही मीडियम आणि स्मॉलसाठी आम्ही ओपन ठेवलेला आहे. आणि देर आर गुड नंबर ऑफ कस्टमर्स त्यांना आम्ही दोज हू आर एंगेज्ड विथ अस. दुसरा एक प्रश्न तो इनफॅक्ट आम्हाला आनंद होता. आमची टीम फार पॅशनेटली काम करते. आणि हा आमचा हे असल्यामुळे की उद्योजकाला पुढे जाण्यास जेवढं मदत करता येईल त्या दृष्टीने पण आमचे बरेचसे प्रयत्न असतात मीडियम स्केल आणि स्मॉल स्केलसाठी. वी वॉक एक्स्ट्रा माईल बरेचदा. दुसरा प्रश्न आहे, मगाशी जे आपण बोललो की कंपनीच्या ग्रोथमध्ये एक एक्सपर्ट टीम बिल्ड व्हायला पाहिजे आणि ती पुढे यायला पाहिजे. कुठली? काही एक्सपर्ट्सची टीम बिल्ड व्हायला पाहिजे, मल्टीफेस्ड ऑर्गनायझेशन तयार व्हायला पाहिजे. तर व्हॉट इज द राईट टाइम वेन यू गो फ्रॉम सॉलिटरी वर्किंग टू एक्सपर्ट बोर्ड? शेवटी काय बोललात तुम्ही? एक कंपनी ग्रो होत असते जेव्हा सुरुवात होते तेव्हा ती फक्त सिंगल फेस्ड असते, ओनर्स फेस्ड फक्त समोर असतो. ओके. आणि जेव्हा ग्रो होते तेव्हा मगाशी आपण म्हणाल तसं एक त्यांनी मागे जाऊन एक एक्सपर्ट काउन्सिल तयार व्हायला पाहिजे की ज्यांनी सगळं फेस करायला पाहिजे. तर व्हॉट इज द राईट टाइम वेन द पर्सन शुड गो बॅक अँड द टीम शुड कम फर्स्ट? एक तर एक्झॅक्टली ज्या सिच्युएशनमध्ये आम्ही होतो त्या सिच्युएशनलाच करायला पाहिजे अशातला भाग नाही. त्याच्या आधी पण करू शकतात. एका पर्टिक्युलर स्टेजला जेव्हा सक्सेस मिळत जातं, प्रॉफिटेबिलिटी वाढत जाते, तर त्या व्हर्टिकल्समध्ये तिथे काम करणारे सिनियर्सना प्रमोट करून, ग्रूम करून, कोचिंग करून त्यांना पुढे यायला दिलं पाहिजे. तेव्हा ते मग आपण तिथून बॅकसेट घेऊ शकतो. त्याला इम्पॉवरमेंट देखील होऊ शकते. इम्पॉवर करावं लागतं लोकांना, अथॉरिटीज द्यावे लागतात. नुसती पोझिशन देऊन चालत नाही. पोझिशन दिली आणि अथॉरिटी सायनिंगची आपल्याकडे ठेवली तर काम होत नाही. आज मी इथे बसलो असलो तरी माझा जनरल मॅनेजर फायनान्स 5 कोटी आणि 10 कोटीचे बँक ट्रान्सफर इझिली करतो. तो माझे काही लोक इमिजिएट विदाउट माय शोईंग एनी डॉक्युमेंट ते हायकोर्टमध्ये केसेस देखील फाईट करतात. असं आहे. तर ते त्या वेळेला इम्पॉवरमेंट आणि ऑथॉरिटी देऊन आपण बाहेर पडलो तर होऊ शकतं ते. थोडासा ह्या ग्रोथशी रिलेटेडच एक आणखी प्रश्न असा आहे की जेव्हा स्पीडनं कंपनी वाढायला लागते, ग्रोथचा स्पीड वाढतो, तेव्हा सिस्टीम्स डिरेल व्हायला लागतात. तर ह्या सिस्टीम्स डिरेल न होणे आणि हा सगळा परफॉर्मन्सचा लोकांचा हे चालू राहणे यासाठी काही केअर घ्यायला पाहिजे का? चांगलं आहेत. आमच्याकडे 2-3 कॉन्सेप्ट्स आहेत. आम्ही 1-2 वर्षापूर्वीच तो इंट्रोड्यूस केला आहे. ऑन अ क्वार्टरली बेसिस आम्ही आमच्या मॅनेजर्सना सांगतो, तुमच्या टीमशी तुम्ही इन्फॉर्मल चर्चा करताना किंवा चॅटवर चर्चा करताना 3 क्वेश्चन विचारायचे. व्हॉट शुड वी स्टॉप डुईंग, व्हॉट शुड वी कंटिन्यू डुईंग अँड व्हॉट शुड वी स्टार्ट डुईंग. स्टॉप, कंटिन्यू अँड स्टार्ट आणि ते डिफाईन करा. हा सगळा डेटा आम्ही तयार करतो. तिथून कळतं की कुठे माइंडसेट चाललं आहे लोकांचं वेन वी आर इन ग्रोथ फेज. लोक त्यामध्ये ॲड करतात की साहेब आपण हे नवीन चालू केलं पाहिजे. दॅट गिव्स अ सिग्नल टू मॅनेजमेंट की नो वी आर लॅगिंग बिहाइंड और वी मस्ट इंट्रोड्यूस समथिंग. सिमिलरली एखादी प्रॅक्टिस असेल विच इज डिटरंट टू द एम्प्लॉईज वेलनेस, ती पुढे येते आणि मग सांगतात की ना आपण वी शुड स्टॉप डुईंग दिस. तर हे हा कॉन्सेप्ट आम्हाला कामी आला आहे. आणि दुसरं, इन अ एक्सपोनेन्शियल ग्रोथ रिव्ह्यू मेकॅनिझम इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण जे काही स्ट्रॅटेजी ठरवली असते किंवा आपण त्यात ॲक्शन्स घेत असतो, वी आर एक्झिक्युटिंग विथ स्पीड. आपण इफेक्टिव्हनेस सोडून फक्त एफिशियन्सीवर लक्ष ठेवत असतो. तर त्यामध्ये आम्ही काय कॉन्सेप्ट टाकलेला आहे आणि आम्ही इंट्रोड्यूस केला आहे. बरेचसे लोक काही करतही असावेत. रिव्ह्यू मेकॅनिझम आम्ही एव्हरीडे मॉर्निंग आमचे मॅनेजर्स हडल करतात. दे एव्हरीडे बिफोर दे स्टार्ट द वर्क, सिलेक्ट मॅनेजर्स, दे come together and they
दे मीट फॉर 5 to 7 minutes. दे डोंट सिट इन द कॉन्फरन्स रूम. ते उभे असतात, चर्चा करतात की व्हॉट आर द की इश्यूज दॅट वी हॅव, व्हॉट आर द की इश्यूज आर ब्रॉट फॉरवर्ड फ्रॉम लास्ट वीक, लास्ट मंथ, अँड वेअर आर वी, अँड व्हॉट आर दी सिनर्जी इन द टीम. त्यानंतर आम्ही दे गो बॅक अँड दे हॅव हडल विथ देअर टीम. These are our challenges. We have weekly review mechanism. We have monthly review mechanism, and we have quarterly review mechanism. We have action taken reports, and we have all the points on deliverables. So everything is recorded. So fact finding आपल्या स्ट्रॅटेजीच्या दिशेने ॲक्शनेबल्सवर बरीच ते सगळे अलाइंड होत असतात. कोणी असं बाहेर राहत नाही. एक प्रश्न आता असा आला आहे की ऑटोमेशन हे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसपासून आता AI पर्यंत आणि जनरेटिव्ह AI पर्यंत आलेलं आहे. तेव्हा आपल्या माणसांना सबस्टिट्यूट AI करताना काय केअर घ्यायला पाहिजे किंवा कसा बॅलन्स क्रिएट केला पाहिजे? नाही, AI इज युअर हेल्प. प्रिडिक्टिव्ह ॲनालिटिक्सनी तुम्हाला हे मिळतं की कृत्रिम बुद्धिमत्तेनुसार तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी परफॉर्मन्सच्या तुम्हाला रिझन्स मिळतात, बॅड परफॉर्मन्सचे रिझल्ट मिळतात, फ्युचर परफॉर्मन्सच्या तुम्ही ठरवू शकता. हायरिंगमध्ये आजकाल बरेच मॉडेल्स आलेले आहेत जिथे लोकांचे वेगळे पैलू AI मधून आपल्याला दिसतात. HR फील्डमध्ये जर म्हणाल तर तुम्ही इवन परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीममध्ये बरेचसे दिसतात. तर AI इज डेफिनेटली हेल्पिंग. इनफॅक्ट वी हॅव एनकरेज्ड अवर सम ऑफ मॅनेजर्स टू ड्राफ्ट लिटिगेशन और डिस्प्यूट रिलेटेड मॅटर्स थ्रू AI. त्यांचं ड्राफ्टिंग स्किल्स वाढतं आणि त्यानंतर मग वी आस्क देम टू वेट इट फ्रॉम अन एक्सपर्ट. ओके, डोंट गो टू एक्सपर्ट डायरेक्टली. सो दॅट हेल्प्स देम टू स्टार्ट युझिंग द टेक्नॉलॉजी इन अ राईट वे. AI पर्टिक्युलरली म्हणाल तर. थोडंसं आता कार्यक्रमाच्या शेवटी 10x ही आता आमची थीम आहे. तर 10x करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं HR पर्स्पेक्टिव्हनं तुमचं काय ऑडियन्सला संपूर्ण एक सल्ला असेल? मी याच्या आधी म्हटलं आहे की सी पीपल मॅनेजमेंट इज दी की. ओके, आणि एव्हरी ऑन्टरप्रिनर आणि हे स्किल रेग्युलर बेसिसवर अक्वायर केलं पाहिजे. देर इज नो एंड टू इट. आय डोंट क्लेम की मला आय कॅन मॅनेज माय एंटायर वर्कफोर्स. देर इज ऑलवेज रूम टू लर्न. सो पीपल मॅनेजमेंट आणि एक्सपेक्टेशन्स मॅनेजमेंट हे दोन्ही एकत्र जातात. तिथे जर लक्ष दिलं आणि त्यानुसार बिल्डिंग युअर कॉम्पिटंट टीम शुड बी द प्राईम जॉब. आणि तो दिवस रात्र झाला पाहिजे. तुमच्याकडे तुमच्या डोक्यात माणूस राहिला पाहिजे की मी ह्यांना पाहिलं आहे आणि ह्यांना मी आज उद्या मी ऑफर करणार. तर ते टॅलेंट पाईपलाईन, टॅलेंट सप्लाय चेन हा माइंडमध्ये पेपरवरमध्ये प्रमोटरनी ठेवलंच हवं पाहिजे. दॅट इज गोइंग टू हेल्प यू बिल्डिंग यू नेक्स्ट केपेबिलिटी. The capability building will not happen at only manufacturing level or finance level, but talent level is very critical. They say that people can make a business or mark business. Okay, so it is true in that sense. असं मला वाटतं आणि that is the मंत्र मी देऊ शकेन लोकांना. Yes, thank you sir. आणि मला सांगायला आवडेल की माझा जो स्टाफ आहे म्हणजे 80% ऑफ स्टाफ इज विथ मी फॉर ओव्हर 10 years, 12 years, 15 years. हे अशा तऱ्हेने माझ्याकडे रिटेन झालेले आहेत. आणि वी ऑल ऑफ अस हॅव टेकन अ गोल टू क्रिएट वेल्थ फॉर एव्हरीबडी, टू ऑल स्टेक होल्डर्स. आवर एस्पिरेशन टू लिस्ट इज द व्हिजन फॉर एव्हरीबडी. इनफॅक्ट आमच्या ESOP-बद्दल पण लोकांशी चर्चा झालेली आहे. सो दॅट हेल्प्स इन creating wealth should not be restricted to the promoter, but for the entire workforce in any way. Liberal, performance bonuses also keeps people motivated. आणि ते पण टॅलेंट मॅनेजमेंट मधचा एक भाग असतो. तो आला पाहिजे की हाऊ डू आय कॉम्पन्सेट पर्सन एक्सपोनेन्शियली when he achieves 2x result.
50 to 70% इन्क्रिमेंट देण्याची ताकद असली पाहिजे पुढच्या वर्षीची. त्यातून पण बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात. वी शुड नॉट गेट रिस्ट्रिक्टेड टू 10 to 20% इन्क्रिमेंट. सो ह्या वेगवेगळ्या कॉम्पन्सेशन मॅनेजमेंट, पीपल मॅनेजमेंट ह्या सगळं निगडीतच आहेत. थोडा हा मॅनेजमेंटचा भाग आहे, पण आय थिंक ऑल प्रमोटर्स मस्ट गेट इन टू दिस. दॅट विल हेल्प असं मला वाटतं. Thank you very much, sir, for your valuable inputs.